बीडचं संतोष देशमुख हत्या प्रकरण सध्या राज्यात गाजताना दिसतंय। याचं कारण म्हणजे मंत्री धनंजय मुंडेचे निकटवर्तीय वाल्मिक कराडवरती याचा ठपका ठेवण्यात आलेला आहे। त्या दृष्टीनं राजकीय आरोप होत आहेत। वाल्मिक कराड सध्या दोन गुन्ह्यांमध्ये अडकला आहे। तो म्हणजे खंडणीचा एक गुन्हा आणि दुसरा म्हणजे SITनं त्या पद्धतीची 302 त्याच्यावर मोका अंडर कारवाई केलेली आहे आणि त्या दृष्टीनं काल बीडच्या सत्र न्यायालयामध्ये ही सुनावणी देखील पार पडली। या सुनावणीमध्ये नेमकं काय घडलं, वाल्मिक कराड जो पोलीस कोठडी SITच्या पोलीस कोठडीच्या रिमांडमध्ये होता, ती रिमांड एक्सटेंड होणार होती असं सुनावणीमध्ये होणार होतं, पण त्या दृष्टीनं तसे पाऊल SITनं उचलले नाहीत। ती पोलीस कोठडी संपल्यानंतर SITनं जो कोर्टामध्ये दावा करण्यात आलेला आहे, जो काही त्यांचा से दिलेला आहे, किरण पाटील ज्या इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आहेत, लीड करत आहेत SIT संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची, त्या दृष्टीनं त्यांनी काय म्हटलेलं आहे, ते जे काही मेजर कागदपत्र कोर्टामध्ये रिमांड कॉपी सादर केलेली आहे, त्यामध्ये नेमका काय तपशील आहे, कोणत्या आधारे न्यायालयीन कोठडी वाल्मिक कराडची मागितलेली आहे आणि कोणत्या आधारे नेमकं जे काही पोलीस कोठडी मिळाली नाही त्या दृष्टीनं काय म्हटलं आहे, ह्या रिमांड कॉपीमध्ये ते 5 मुद्दे कोणते आहेत ते जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी स्वानंद, तुम्ही पाहतात मुंबई तक। वाल्मिक कराडची बीडच्या सत्र न्यायालयामध्ये काल सुनावणी पार पडली। सुरेखा पाटील ज्या मोका न्यायालयाच्या न्यायाधीश आहेत, त्यांच्या अंडर ही कारवाई सुनावणी पार पडली। त्या दृष्टीनं जर आपण पाहिलं, सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे जे आहेत, जे SITचा पूर्ण आर्ग्युमेंट्स करत आहेत, त्यांच्या दृष्टीनं त्यांची नियुक्ती केलेली आहे। आरोपी वाल्मिक कराडचे जे वकील आहेत ठोंबरे आणि अशोक कवडे हे वकील होते, त्या दृष्टीनं देखील हा युक्तिवाद होणार होता, ती सुनावणी होणार होती, पण तसं झालं नाही। SITनं 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीची मागणी बीडच्या सत्र न्यायालयात केली। ते 5 मुद्दे कोणते, त्या आधारे ही त्यांनी न्यायालयीन कोठडी मागितली, ते 5 मुद्दे आपण पाहणार आहोत। यामध्ये आपण जर प्रमुख मागणी पाहिली SITची, तर त्यांनी असं म्हटलेलं आहे की आरोपी वाल्मिक बाबूराव कराड याचा पोलीस कोठडी रिमांड माननीय न्यायालयाने 22/1/2025 पर्यंत मंजूर केला आहे आणि सदर आरोपीस म्हणजे वाल्मिक कराडला 22 जानेवारी 2025 रोजी वेळेत रिमांडकरिता हजर करत असून नमूद गुन्ह्यातील अटक आरोपी खालील मुद्द्यांवरती न्यायालयीन कोठडी मंजूर करणे अशी त्यांनी विनंती कोर्टाला केली आहे। यातील पहिला मुद्दा आहे, यातील आरोपींना न्यायालयीन कोठडीत घेऊन तपास करणं आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की जो वाल्मिक कराड आहे त्याला न्यायालयीन कोठडीत आम्ही आता मागणी करत आहोत, 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, त्या दृष्टीनं तो तपास आम्हाला करायचा आहे। त्या दृष्टीनं हा पहिला मुद्दा आहे। वाल्मिक कराडचा संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी काही संबंध आहे का, त्या दृष्टीनं फोन कॉल झाले आहेत का, जे सतत असं म्हटलं जातं की SITच्या दृष्टीनं CDR जे झाले आहे, धमकी दिलेली आहे वाल्मिक कराडनं विष्णू चाटेच्या फोनवरून आवदा मिलचे जे काही इंजिनियर आहेत सुनील शिंदे यांना ती धमकी दिली होती का, त्या दृष्टीनं तपास आम्हाला करायचा आहे, तसं त्यांचं म्हणणं आहे। दुसरा मुद्दा आहे, सदर गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून आम्हाला यामध्ये तपास करणं बाकी आहे। म्हणजे जो काही संतोष देशमुख यांच्या हत्या झालेल्या आहेत, तो जो काही प्रकार घडलेला आहे, मग तो खंडणी असो, मग खुनाचा तपास असो, हा आम्हाला पूर्ण तपास करायचा आहे, तो बाकी आहे, त्या अधीन राहून न्यायालयीन कोठडीची मागणी केली आहे। त्यातील तिसरा मुद्दा आहे, सदर गुन्ह्यातील साक्षीदार यांच्याकडे तपास करणं बाकी आहे। जे काही या गुन्ह्यातील गुन्हा घडताना जे काही साक्षीदार असतील, मग ते ज्यांनी FIR रजिस्टर केली, ते सुनील केदू शिंदे असतील किंवा मग ते थोपटे असतील, आवदा वाईन मिलचं जे काही पूर्ण लँड ॲक्विजिशनचं काम करतात ते असतील, किंवा मग संतोष देशमुख यांचे जे आत्तेभाऊ असतील, त्यांनी जी फिर्याद दिली, FIR रजिस्टर केला, 9 तारखेला जी काही घटना त्यांच्यासोबत डोनगाव टोलनाक्यावरती घडली, ती फिर्याद त्यांनी दिली, त्यानुसार जो काही आम्हाला तपास करायचा आहे, जे साक्षीदार आहेत तो पूर्ण आम्हाला तपास करायचा आहे, त्या अधीन राहून तो बाकी आहे, त्या दृष्टीने आम्हाला न्यायालयीन कोठडी मिळाली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे। आता यातील चौथा मुद्दा आहे की सदर गुन्ह्यात इतरही महत्त्वाचे पुरावे निष्पन्न करणं आहेत। मग जो काही वाल्मिक कराडची काल सुनावणी झाली, त्याच्या आदल्या दिवशी बीडमधून एक नवीन CCTV व्हायरल झाला, तो केजच्या विष्णू चाटेच्या कार्यालयातील आहे। मग तो विष्णू चाटे, वाल्मिक कराड, सुदर्शन गुले, प्रतीक गुले, सुधीर सांगळे सगळे आरोपी एकाच फ्रेममध्ये दिसत आहेत। तोच व्हिडिओ न्यायालयात काल प्रेझेंट करण्यात येईल असं SITच्या मार्फत प्रेझेंट करण्यात येईल असं म्हटलं जात होतं, पण त्या दृष्टीनं कोणत्याही हालचाली SITनं केल्या नाहीत। त्यांनी थेट न्यायालयीन कोठडीची मागणी केली आहे। त्या दृष्टीचे CDR असतील, ह्या पूर्ण घटनेतील वाल्मिक कराडचे असो किंवा विष्णू चाटेचे, मग आणखी काही
CCTV असो, हे CCTVचा पूर्ण डिजिटल एव्हिडन्स असो, या सर्व गोष्टींचा आम्हाला तपास करायचा आहे. आपण जर पाहिलं, एक शेवटचा मुद्दा आपण जर अजून प्रेक्षकांसाठी सांगू, गुन्ह्यात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार निष्पन्न करून त्यांचेही जबाब नोंदवणे आहेत, असं SITचं या वाल्मिक कराडची न्यायालयीन कोठडी मागताना म्हटलेलं आहे रिमांड कॉपीमध्ये. म्हणजे जो शेवटचा मुद्दा आहे तो मी व्यवस्थित हायलाईट करून सांगतो. संतोष देशमुख यांची हत्या झाल्यापासून पोलिसांनी आत्तापर्यंत 200पेक्षा अधिक नागरिकांची, मग ते हॉटेलचे मालक असो, ज्या हॉटेलमध्ये कट शिजला, तसेच जे वाल्मिक कराडचे निकटवर्ती आहेत, मग त्यांची फॅमिली असो, किंवा वाल्मिक कराडचे जे कार्यकर्ते आहेत, ज्या कार्यकर्त्यांनी त्यांना पुण्यामध्ये सरेंडर करण्यासाठी ज्यांची गाडी वापरली, ते शिवलिंग मोराळे असो, अन्य असे अनेक जे वाल्मिक कराडच्या आणि या गुन्ह्याशी संबंधित आहेत, त्यांची सर्वांची चौकशी केली आहे. या आणखी सर्वांचे आम्हाला जबाब नोंदवायचे आहेत. ही चौकशी अत्यंत प्रलंबित आहे, त्या दृष्टीनं आम्हाला न्यायालयीन कोठडी मंजूर करावी. शेवटचा प्रमुख मुद्दा आहे, पोलीस कोठडी मिळण्याचा अधिकार अबाधित राहून 14 दिवस न्यायालयीन कोठडी मिळावी अशी विनंती केली होती आणि ती मंजूर देखील झालेली आहे. आता हे 5 मुद्दे जे होते, त्या 5 मुद्द्यांना अधीन राहून SITनं न्यायालयीन कोठडी मागितली होती आणि ती मंजूर करण्यात आली आहे. तसेच जर आपण पाहिलं तर वाल्मिक कराड हा खंडणीच्या गुन्ह्यामध्ये न्यायालयीन कोठडीत आहे, त्या दृष्टीनं देखील तपास सुरू आहे. आणि नंबर 2, वाल्मिक कराडवर SITनं मोका अंतर्गत संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणामध्ये 302 मध्ये त्याला घेतलेला आहे, त्या दृष्टीने देखील तपास आहे. हे सर्व धागेदोरे जे आहेत ते पोलीस आत्ता SIT असेल, CID असेल, हे जोडण्याचं काम करत आहेत. त्या दृष्टीनं तपास देखील सुरू आहे. या सर्व संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे व्हिडिओ असो, लाईव्ह असो, हे सर्व आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचत राहू. मुंबई तकला पाहत राहा, वाचत राहा आणि आमचे व्हिडिओ शेअर करा आणि तसेच तुमचे अभिप्राय जे आहेत ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. पाहत राहा मुंबई तक.